नमस्कार. एल एस मराठीमध्ये आपलं स्वागत. चित्रपट महामंडळाचं बिगुल वाजले आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आता बघायला गेलं तर दोन्हीकडून देखील प्रचार बांधणीला जो वेग आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय. अशातच एक मोठी घडामोड घडलेली आहे ती म्हणजे कोल्हापूरमधले सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण राज्यातून जे काय अपक्ष उभारलेले आहेत ते सगळे एकत्र येत त्यांनी आपली एक वेगळी मोठ बांधलेली आहे. यांचा नेमका उद्देश काय आहे हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नेमकं सांगाल, तुम्ही आता अपक्ष आहात, आपली नेमकी भूमिका काय आहे त्या संदर्भात? महामंडळ बचाव अपक्ष संघ अशी आम्हाला पॅनल करायला मिळालं नसल्यामुळं किंवा करायला दिलं नाही विरोधकांनी, त्यामुळं आम्हाला हा संघ उभा करावा लागला आणि तो आम्ही नेटानं उभा केलेला आहे. 8 जण यामध्ये आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारण मुक्त. आतापर्यंत एवढा मोठा राजकीय हस्तक्षेप कधीही महामंडळामध्ये झालेला पाहिला नाही आणि अनेक वेळा अनेक कला संस्थांना वगैरे मदत झालेली आहे शासनाकडून. उदाहरण मी देतो, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अनेक संस्थांना त्या काळात पालकमंत्री असताना एक भरीव अशी मदत केली, अनुदान दिलं. तर त्याचा त्यांनी कुठेही गैरफायदा घेतला नाही. कुठेही अध्यक्ष आमचा घ्या किंवा उपाध्यक्ष आमचा घ्या किंवा नातलग आमचा त्यामध्ये घ्या, अशा प्रकारची कोणतीही भूमिका नव्हती. पण यावेळी ते सगळं विचित्र घडत आलं. आज एका पॅनेलचे 2 पॅनेल होतात काय, 2 पॅनेलचं 1 पॅनेल होतं काय, हा सगळा विचित्र प्रकार चालू. हा बंद करण्याचा पहिला महत्वाचा राजकारण मुक्त आणि कोर्ट केस मुक्त महामंडळ बनवणे हा आमचा पहिला उद्देश. मुळात जर आता बघायला गेलं तर यामध्ये विजय पाटकरांनी देखील आता एक गंभीर आरोप केले होते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते या सगळ्या निवडणुकीमध्ये. हेच एक कारण आहे का अपक्ष उभारण्याचं? हा मुळात काय झालं, 10 वर्षापासून हे महामंडळ राजकारण आणि ह्या सगळ्या गोतावळ्यात अडकलेला असल्यामुळं आणि यात वेळी तर बरंच निवडणुकीमध्ये पूर्ण हस्तक्षेप झाला आणि इतर काही घडामोडी घडल्या. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, आता तुम्हीच नाव घेतलं तर विजय पाटकर सारख्या ज्येष्ठ कलाकाराला अशा पद्धतीची वागणूक दिली जाते, तर मला सांगा की सामान्य सभासदांना काय होईल? हे जर डोक्यात येऊन पुन्हा बसले तर सामान्य सभासदांचं काय होईल मला सांगा तुम्ही. खरं तर बरेच असे गंभीर आरोप आहेत जे आता केले जात आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. दोन्ही पॅनेल देखील आता आपापल्या पद्धतीने त्यांची प्रचाराची मोठ बांधणी वगैरे सगळी त्यांची चालू आहे. आपण नेमका प्रचाराची भूमिका नेमकी कशी असेल? आम्ही 10 वर्ष या पूर्ण राजकारणापासून म्हणजे जवळ होतोच आम्ही, पण आम्ही अलिप्त राहायचं ठरवलं होतं की बाबा करतायत आपलं राजकारण, हा आपला काय हे नाही, आपण कलाकार आहोत. पण जेव्हा कलाकारांवरच अन्याय व्हायला लागला, कलाकारांच्या कुठल्या समस्या सोडवल्या जात नाहीत. तुम्हाला सांगतो की आपल्याला जो एकच आपल्या चित्रपट महामंडळामध्ये हे होतं की आपण सर्टिफिकेट दिल्याशिवाय लोकांना म्हणजे निर्मात्यांना हे मिळत नव्हतं, सेन्सॉर सर्टिफिकेट मिळत नव्हतं. तो पण अधिकार काढून घेतला. हे सगळे अधिकार मिळवण्यासाठी, सभासदांचं हित राखण्यासाठी आम्ही आज या चित्रपट महामंडळाची पायरी चढायचा आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण एकत्र जाऊ. आम्ही सगळे तरुण आहोत, आम्ही पूर्ण तरुण असल्यामुळं विचारानं हे आहोत. नवीन टेक्नॉलॉजी आणून नवीन सभासदांना ज्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, वृद्ध कलाकारांना त्यांचं मानधन देता येईल, यासाठी अनेक उपाययोजना आणण्यासाठी आम्ही ह्या सगळ्यांनी एकत्र मोठ बांधलेली आहे आणि सभासदांनी आमचा विचार करावा हीच त्यांना नम्र विनंती आहे. खरं तर असे जे सभासद आहेत त्या जवळपास 28,000च्या आसपास सभासद होते, ते बरेच कमी होऊन साधारण 3,400च्या आसपास आता जे मतदान आहे ते सगळे आता होणार आहे. या पार्श्वभूमीवर आपली नेमकी प्रचाराची भूमिका कशी असेल? आम्ही प्रचाराला समोर प्रत्येक सभासदांच्या जवळ जाऊ, आम्ही आमचे गाऱ्हाणं मांडू, काय गोष्टी कशासाठी आम्ही 8 जण एकत्र आलोया आणि का लढतोय ही सभासदांना आम्ही आमचं सांगणार सर्व गोष्टी. आणि त्यापासून सभासदांनी आम्हाला आम्ही जरी 8 जरी वेगवेगळं अपक्ष असलो, चिन्ह आमच्या 8 जणांचे वेगळे असले तर आम्ही एका मतानं 8 जण आम्ही आहोत, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. खरं तर यामध्ये अपक्ष होऊन ही पहिलीच लढत आहे, एकत्र तुम्ही सगळे आलेला काय नेमकं सांगा? एका विचाराने आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. याच गेली 10 वर्ष आपण बघतोय की सभासदांचे प्रश्न सोडवायच्या ऐवजी कोर्ट आणि भ्रष्टाचार ह्यामध्येच पहिलं मंडळ अडकलेलं आहे आणि तोच बदल आम्हाला नेमका घडवायचा आहे की आम्हाला आमचा फोकस हा सभासदांच्या प्रश्नावरती मांडायचा आहे, त्यांच्या समस्या सोडवण्याचा मांडायचा आहे आणि ह्या सगळ्यांचे आमचे विचार हेच एक आहेत, म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोत आणि त्यासाठी पहिल्यांदा घडतंय की सगळे अपक्ष एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढवतोय.
खर तर यामध्ये मोठ्या प्रमाणात जो राजकीय हस्तक्षेप आहे तो होत होता. काय नेमकं सांगा? राजकीय हस्तक्षेप होत होता हा फक्त इथे मुद्दा झाला. ऍक्च्युली तर सगळे हे राजकीय हस्तक्षेप हे ह्याच इथे दोन्ही पॅनलच्या लोकांनी केलेले आहेत. का तर इथे ज्येष्ठ अभिनेते होते, त्यांचा उमेदवारी अर्ज भरला गेला नाही, पण ह्या 5 लोकांचे भरले गेले अर्ज. हे काय समजणार आपण? आता तेच जे 2 पॅनल उभे आहेत तेच 2 पॅनल वाले एकत्र करूनही ते उभे राहत होते. अशा लोकांना विरोध करणं ह्याच्याशिवाय तरी काय पर्याय राहत नाही आमच्यासारख्या साधारण सभासदांना. त्यामुळे उमेदवारी उभी करून तुमच्यासारख्या मतदारांच्या पर्यंत पोहोचणं आणि जागरूक करणं हीच आमची इथे. खरं तर यामध्ये आता आपण अपक्ष म्हणून उभा राहिलेला आहात. आपण नेमकं कुठून उभं मी पुण्यातनं प्रसिद्धी बघत. काय नेमकं सांगाल? आपली नेमकी प्रचाराची भूमिका काय? प्रचाराची भूमिका हीच राहील की भांडणं वादविवाद ह्याच्यापासून जरा महामंडळाला अलिप्त केलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या काय आहेत, लोकांचे प्रश्न काय आहेत. आज तुमचे 40-50 हजार सभासद होतात, ते कशासाठी होतात? त्यांना काहीतरी काम मिळेल, हाताला काम मिळेल, दाम मिळेल, व्यवस्थित दाम मिळेल, याच्यासाठी ते सभासद होतात. परंतु त्यांची इथं आल्यावर काय अवस्था होते, काय हालाकीची अवस्था होते, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. मुळात याच्यापूर्वी अध्यक्षपद जे होतं ते पुण्यातच होतं. मग त्यामधून काही विकास वगैरे झाला नाही? मग पुण्याचे सरपोतदार जोपर्यंत अध्यक्ष होते मला वाटतं तोपर्यंत काही अडचण आली नाही. पण सरपोतदार गेल्यानंतर प्रसाद सुर्वे आले आणि प्रसाद सुर्वेंच्या बाबतीत राजकारण सुरू झालं. प्रसाद सुर्वे राजकारणाला व्यथित होऊन बाजूला पडले आणि परत जे 10 वर्ष आली, 5 वर्षासाठी लोकांना निवडून दिलं होतं, ती लोक 10 वर्ष बसली. कोरोनाचं कारण दिलं, नंतर आणखीन कोर्ट कचेऱ्या केल्या आणि 10 वर्ष देऊनही त्यांना एवढ्या सभासदांचे प्रश्न सोडवता आले नाही. सभासदांची अवस्था काय, आज त्यांच्या हाताला काम आहे का, त्यांची काय अवस्था आहे हे बघायला कुणी तयार नाही. म्हणजे फक्त आपापसात भांडणं करणे, ह्याच्यावर चिखलफेक कर, त्याच्यावर चिखलफेक कर, कधीतरी कुठल्या तरी राजकारण्याला मध्ये आण, हे असले प्रकार चालू आहेत. आणि हे प्रकार थांबवून कलाकाराला, कामगाराला, तंत्रज्ञानाला जर पोटाचं त्याचं काही व्यवस्था झाली, जर जो आनंदी राहिला, समाधानी राहिला, तर त्या महामंडळाचा उपयोग आहे. नाहीतर त्या महामंडळाचा काही उपयोग नाही. म्हणून आम्ही हे संचालक असलेल्या दोन्ही पॅनलला विरोध करतो आणि आम्ही अपक्ष सगळे उभे राहतो की सभासदाच्या कल्याणासाठी, सभासदाच्या हितासाठी. खरं तर आता आपण पाहिलं कोल्हापुरातल्या या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आता हे जे पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदाच आपल्याला म्हणावं लागेल, या चित्रपट महामंडळाच्या हे जे अपक्ष आहेत ते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खरं तर या सभासदांच्या हिताचं नेमकं काय आहे, अशा पद्धतीचा हा जो अजेंडा आहे हा या अपक्षाने मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याला मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.